प्राधिकरणाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या प्रयत्नातून 70 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी खर्च करून नेरळला आवश्यक असणारी एक जीवनवाहिनी आपण जरी म्हटली, कारण की नेरळचं वाढतं शहरीकरण लक्षात घेता आमदार साहेबांनी डोळ्यासमोर एक फोकस ठेवून नेरळला सुसज्ज अशी स्मशानभूमीची फार आवश्यकता आहे। याच माध्यमातून आमदार साहेबांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून 70 लाख रुपयाचा निधी वजा करून चांगल्या प्रकारची स्मशानभूमी नेरळसाठी या ठिकाणी उपलब्ध केली। आपण जर पाहाल तर खरोखर साठवण खोलीपासून ते सगळ्याच प्रकारची या ठिकाणची ज्या ज्या सुविधा स्मशानभूमीमध्ये हव्या आहेत त्या सुविधा पूर्णत्वास करून चांगल्या प्रकारची स्मशानभूमी या ठिकाणी उपलब्ध केली। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वीच खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून नेरळ येथे सुमारे 1 कोटी रुपयाची सोलर लाईट देखील मंजूर झालेले आहेत, त्याची निर्मितीसुद्धा झालेली आहे, त्या देखील येत्या काळामध्ये लागल्या जातील। पाण्याची व्यवस्था देखील आपण जर पाहाल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं नेरळमध्ये तर मागील काही दिवसांमध्ये आज नेरळला मुबलक प्रमाणात पाणी त्या ठिकाणी येते। फिल्टरेशन प्लांट देखील त्या ठिकाणी आपण बदललेला आहे, पाणी देखील स्वच्छ त्या ठिकाणी लोकांना येत आहे। गटाराची रस्त्याची ज्या ज्या काही समस्या नेरळकरांसाठी आहेत, आमदार साहेबांच्या लेवलला ज्या समस्या सोडवल्या जात आहेत त्या आपण प्रत्यक्षात पाहतात। काही दिवसापूर्वीच इलेक्ट्रिसिटीचा एक विषय होता MSEBचा, त्या ठिकाणी एक ड्युटी लागली जात होती, त्याची सुमारे किंमत जर आपण आजच्या दिवसापर्यंत पाहिली तर 1,62,00,000 रुपये नेरळ ग्रामपंचायतीने ती ड्युटी भरली होती। पण नेरळ ग्रामपंचायत असेल आणि अंकुश दाभणे असतील यांच्या माध्यमातून, प्रशासक असतील सुजित धनगर यांच्या माध्यमातून प्रयत्न करून ती ड्युटी त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। जवळजवळ 2 लाख रुपये ग्रामपंचायतीचे महिन्याला भरायचे वाचणार आहेत आणि मागील जे पैसे आपण भरले होते त्याच्या रिकव्हरीसाठी आता प्रशासकांच्या माध्यमातून आपण 1,62,00,000 रुपये आमदार साहेबांच्या पत्रावरती ऊर्जा मंत्री असलेले आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील आपण पत्रव्यवहार तो आपण करत आहोत। त्यामुळे काय होणार आहे की नेरळच्या जे काही 1,62,00,000 रुपये आहेत त्याची भर पुन्हा एकदा नेरळ ग्रामपंचायत तिजोरीमध्ये होणार आहे आणि नेरळ ग्रामपंचायतीचे असलेले प्रश्न आहेत ते देखील मार्गी लागणार आहेत। पाण्याचा जो काही प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतोय त्यानुसार लोकांना मुबलक प्रमाणामध्ये जेव्हा पाणी मिळणार आहे त्याच माध्यमातून लोक देखील जी काय पाणीपट्टी असेल ती पाणीपट्टी भरघोस त्या ठिकाणी भरणार आहेत। यातूनच नेरळ ग्रामपंचायतीची घसरलेली असलेली जी काय एक प्रक्रिया होती ती नव्याने त्या ठिकाणी सुरू होणार आहे। रेल्वेला देखील आपण नव्याने पाणी त्या ठिकाणी देत आहोत। 60 रुपयाचा दर असलेला नेरळचा जो रेल्वेला याआधी पाणी देत होते ते बंद केलं होतं, परंतु प्रशासक आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून नेरळचं रेल्वेचं असलेलं पाणी पुन्हा सुरू होतं आहे आणि त्या माध्यमातून जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये नेरळच्या ग्रामपंचायतीमध्ये भर होणार आहे आणि त्या माध्यमातूनच नेरळचे थकीत असलेले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार असतील हे देखील सोडवले जाणार आहे। त्यामुळे नेरळ आणि नेरळ सोबत असलेला संपूर्ण विभाग, त्या विभागासाठी जे जे काही आमदार साहेबांना आतापर्यंत आमदार साहेबांच्या माध्यमातून करता आलं ते आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। जेव्हा ही स्मशानभूमी मंजूर केली तर त्या स्मशानभूमीमध्ये 30 लाख रुपयाची इलेक्ट्रिक स्मशानभूमी त्या ठिकाणी होती, परंतु त्यामध्ये पूर्ण स्मशानभूमी पूर्ण होत नव्हती, निधी उपलब्ध नव्हता। परंतु आपण येत्या काळामध्ये नक्कीच हा जो त्या इलेक्ट्रिसिटीचा स्मशानभूमीचा जो काय प्रश्न आहे तो नक्कीच त्या ठिकाणी मार्गी लावू, कारण काळाची ती गरज आहे।